दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. आपण टॉस इथे करून घेणार आहोत. तर हरेश मात्र तुमच्या हस्ते नाणेफेक करून घ्यायची. या लगेच प्लीज. टॉस इथे करतोय आपण हरेश म्हात्रे यांच्या हस्ते. टीम आडिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये फडकेपाडा. 4 षटकांची मॅच. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकले. ही दुसरी मॅच साठी दोन्ही संघ सज्ज आहेत आणि इथून टॉस झालाय आणि टॉस जिंकला टीम फडकेपाडा. डिसिजन काय असणार आहे लगेच कळवा. पिसोली गावशी कोमल हिरवाई या. वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. या सागाव चषकामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. सचिन म्हात्रे यांचे जवळचे मित्र आहेत सगळे. फिल्डिंग फडकेपाडा टॉस विनी इलेक्ट टू फिल्डिंगचं डिसिजन घेतलं. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम अडवली संघाला. फडकेपाडा संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आतमध्ये उतरायचं. टॉस जिंकून तुम्ही फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि अडवली संघाला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं. तर वेळ न घेता लगेच क्षेत्ररक्षण सजवा. यानंतरची मॅच टीम संदप आणि त्यांच्यासोबत फाईट करणार देसाई. दोन्ही टीमचे कॅप्टन लक्षात घ्या इथे उपस्थित राहायचं आहे. तर या सुखदेव काका तुमचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. टीम फडकेपाडा संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा. फडकेपाडा संघाला एक फिल्डर पाहिजे. तर संदप संघाचा कोणता खेळाडू असेल तर फिल्डिंगसाठी जा आतमध्ये. संदपच्या खेळाडू आले असेल तर प्लीज फिल्डिंगसाठी जा फक्त. टीम आपण बघतोय फडकेपाडा संघाला एक खेळाडू पाहिजे. हॅलो या. कोमल हिरवळे स्टेजवरती या. काल उंबाडेमध्ये टॉप 3 मध्ये पोहोचलेत. चला वेळ घेऊ नका. फडकेपाडा संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. 2 ऑफिशियल अंपायर आपण बघतोय. सचिन म्हात्रे आणि दशरथ चोरगते दावडीचे आहेत आणि अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर चला वेळ घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. यानंतरची मॅच संदप आणि त्यांच्या विरोधात फाईट करणारा देसाई संघ. तर अतिशय चांगलं क्रिकेट मैदान अशा आतमध्ये आपण नेहमी बघत असतो. चार षटकांची मॅच आपण बघतोय. टीम फडकेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आडिवली संघ फाईट करतोय.
तर फडकेपाडा संदप अडिवली कोणी मान्यवारे आले असतील तर या मुख्य व्यासपीठावरती. काका या तुमचं देखील सहर्ष स्वागत. देसाईचं क्रिकेट भरपूर झोपलंय आणि आत्तापर्यंत ते नक्कीच खेळत आलेत. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण पाहतोय. ते देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. कोमल हिरवाई देखील या वेलकम तुमचं देखील सहर्ष स्वागत. पिसवलीचे अतिशय चांगले खेळाडू म्हणून ओळखलं जाणारं नाव कोमल हिरवय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये जितू पाटील. स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहे. स्ट्राईकला कोण आहे? नॉन स्ट्राईकला स्ट्राईक एंडला पप्पू, नॉन स्ट्राईकला पप्पू. स्ट्राईक एंडला पप्पू, नॉन स्ट्राईकला शरद. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 षटकाची मॅच असणार आहे. जितू पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटनं स्वागत केलंय ते मात्र चौकारानं. बॅटर आपल्याला पाहायला मिळते पप्पूच्या बॅटमधून. आला धावा 4. सुरेख चौकार. आहोत टीम फाईट करेल. देसाई हा बॉल बघितला, टप्पा पडल्यानंतर डिसिजन अजून तर काय नाहीये, मात्र डॉट बॉल आहे की काय. आणि हो, डॉट बॉल असणारा बॉल झाले आतापर्यंत 3. अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक असणारा. धावा फलकावरती 6 आणि स्कोर बोर्ड 6 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण बघतो क्षेत्ररक्षक आहेत. गॅप बघितले, कृष्णा दूरवरून आले, मात्र गॅप भरपूर मोठी आहे, निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. नंतर गरज चौकार. धावा मिळतील 4. सुखदेव काका यांचं देखील सहर्ष स्वागत. SP तुमचं देखील सहर्ष स्वागत. भरपूर पंचांचं काम अतिशय चांगलं त्यांनी देखील केलं आणि हा बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा आला तसा लगेचच पाठवला. 6 धावांसाठी आलाय षटकार. ज्या खेळाडूचा कॅच ड्रॉप झाला त्याच खेळाडूंना मात्र सुरुवात चौकारानं केली होती पप्पूनं. आणि आता 5 बॉल 16 वरती खेळतोय आणि आता 5 चेंडूचा खेळ झाला. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक असणारा. शेवटचा बॉल देखील आडव्या बॅटनं फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करतील. आउटफील्ड फास्ट आलाय चौकार. धावा मिळतील 4. सुरेख फटका 4 धावांसाठी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. गोलंदाजानं पॉवर षटक भरपूर मागत राहिलं. 20 धावा खर्च झाल्या आणि 20 धावा ज्या आहेत त्या पप्पूच्याच आहेत. म्हणजे 6 चेंडू फेस पप्पूनच केलं आणि इथून 6 धाव
20 धावा देखील त्याच्या नावावरती राहिल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आला निलेश. आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक क्रिस्टा सुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. 1 मोर विकेट. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या बाहेर जात असताना शरद बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं इथून चांगलं क्रिकेट कसं असताना दाखवण्याचं काम इथून मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. धावसंख्या धावफलकावरती बघितलं आपण 29 स्कोरबोर्ड 20 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये निलेश आले. स्पीडअप घ्या, वेळ घेऊ नका, चला लक्षात घ्यायचं पूर्ण टीमनं. चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. तिथून चांगल्या धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आडवा बॅट. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फिल्डिंग खराब झाली. कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. ट्वेंटी 26 स्कोरबोर्ड 26 धावा. अलक्याताना कट केला. क्षेत्ररक्षक आहेत आपण बघतोय. 2 बाउन्स चेंडू अडवला. इथून मिळाले ते फक्त सिंगल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकले. 27 धावा बॉल झाले आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये गेली टीम बॅटिंग करत असताना आपण बघतोय. अडवली संघाची चांगला खेळ इथून करणं भरपूर गरजेचं असणार. चांगला धावा येणं भरपूर गरजेचं असणार. आणि इथून बॅटची गडा क्षेत्ररक्षक आहेत मात्र होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती आपण बघायला गेलं तर 28 धावा. पप्पू बघितलं तर आपण 7 बॉल 21 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आल्यात. 2 to go. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. स्वीच शीट. सरळ बॅटने धावा येतात तर स्वीच शीटची गरज काय आहे. आणि स्वीच शीट खेळायला गेले आणि इथून दांडी गोल. फलंदाज बाद. दुसरा धक्का टीम अडवली संघाला. गोविंद बॅक टू द पवेलियन. इथून सरळ बॅटनं धावा येत होत्या. कुठेतरी स्विच शीट खेळायला गेलं आणि स्वतःचा विकेट इथून गमवून घेतला गोविंद आणि इथून माघारी परतले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या नंबरावरती आपण बघतो बॅटर मैदानाच्या आतमध्ये चालले तर सुनील. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज निलेश. आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ झाला. 1 to go. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच संदप आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करणार देसाई संघ उपस्थित राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस इथे केला जाईल. पुन्हा एकदा आपण बघतो हा बॉल टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल आला.
चांगला खेळ इथून करणं भरपूर गरजेचं मैदान अशा आतमध्ये. सेकंडला फलंदाज आपण बघतोय पुन्हा एकदा हा मोठा फटका काय असा होता. अपील स्ट्रॉंग आहे मात्र लेग बायचा इशारा पंचांचा इथून आपल्याला पाहायला मिळाले. इथून एक सिंगल बॉलिंग मार्क वरती कृष्णा ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 त्यांच्या हातामध्ये दिले आणि इथून आपण बघतोय सेकंडला आता मात्र सुनील आहेत, 9 सेकंडला पप्पू आहे कारण त्यांना अतिशय चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. पुन्हा एकदा आपण बघतो हलक्या हाताने खेळले क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग पुन्हा एकदा खराब झाली. एक धाव जिथे होती तिथे दिल्या 2 धावा आपण बघतोय कारण सिंगल असते तिथे कुठेतरी चुकीचं काम केलं त्यानंतर धावा आल्या त्या मात्र 2. धावसंख्या धावफलकावरती 31 बॉल झाले आतापर्यंत 2 अजूनही 4 चेंडूचा काही शिल्लक आहेत. स्पिनर गोलंदाज तिथून आपल्याला पाहायला मिळतात बुटांच्या जादूवरती आणि फलंदाज बाद. सुनीलला देखील परतावं लागेल मागे. आणखीन एक धक्का टीम आडिवली संघाला विजयी. रक्षक आहे तिथे एकदा कंप्लीट झाले आणि इथून सिंगल वरती समाधान मानावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट इथून खेळणं गरजेचं असणार आहे. तेच चांगल्या धावा इथून बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा मैदानाच्या आतून बघतोय क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून आलेत. सिंगल वरतीच मॅच चालू ठेवले आडिवली टीमनं. कुठेतरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये पप्पून बघितला 8 बॉल फेस केल्या 21 बनवल्या होत्या आणि अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. मात्र कुठेतरी आता धावा थांबण्याचं काम पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी कृष्णाची आतापर्यंत 33 आणि स्कोरबोर्ड 33 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल अपील पुन्हा एकदा स्ट्रॉंग आहे आणि निर्णय का असेल. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 संपलं. 3ऱ्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 33 33 धावा. थर्टी 33 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटचं 4थं आणि इथून चांगली गोलंदाजी फडकेवाडा संघाला करणं गरजेचं असणार आहे. इथून 33 धावा आपण बघितलं आतापर्यंत धाव फलकावरती धावसंख्येवरती बघायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिलाय. वाईट चेंडू. सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय 6 धावांसाठी पप्पूच्या बॅट मधून
आला षटकार 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. आणखीन एक त्याच दिशेनं गॅप भरपूर मोठी आहे. बॉल थांबणार नाहीये, निघून जातोय पप्पूच्या बॅट मधून. आलाय चौकार. वैयक्तिक बघायला गेला 11 बॉल मध्ये 32 धाव्यावरती घेतो संघाची धावसंख्या 44. 44 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. वरती बनून आणखीन एक आलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र हा दुसरा देखील बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा आलाय चौकार. .48 48 धावा झाल्यात. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे. हॅट्रिक चौकार. पहिला खेळाडू या स्पर्धेमधला ज्यानं 3 बॉल वरती 3 चौकार आतापर्यंत ठोकले तो पप्पू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 13 चेंडू 40 धावा. आता 2 बॉल शिल्लक आहेत. 2 मध्ये अजून 10 बनवेल का? अर्धशतक येईल का सागाव चषकामध्ये पहिलं पप्पूच्या नावावरती? कारण वैयक्तिक 13 चेंडू 40 धावा त्या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. अतिशय चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. दोन बॉल अजूनही बाकी आहेत. देखील बिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. बिग 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 षटकार. 6 धावा. आणि इथून जर चौकार आला तर वैयक्तिक 14 बॉल 46 धाव्यांवरती खेळतोय. पहिल्या बॉलवरती सुरुवात चौकारानं केली, षटकारानं केली. त्यानंतर 3 बॉल 3 चौकार आले आणि त्यानंतर एक षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. बघायला गेलं तर तब्बल आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 25 धावा खर्च केल्या ह्या गोलंदाजानं. अतिशय महागडं षटक ठरलंय. आता इथून जर खेळाडू ठरेल पप्पू अर्धशतक ठोकणारा. आणि इथून मिस झाला आणि त्यानंतर 4 धाव्याने कुठेतरी अर्धशतक हुकलंय. त्यानंतर हरकत नाहीये. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या संघाची आतापर्यंत झाली आहे 58 58 आणि 59 धाव्यांचं पाठलाग इथून करायचं टीम बॅटिंग करत असताना फडकेबाडे संघाला 4 षटकांमध्ये भरपूर धावा खर्च केल्या.
टीम देसाईचे कॅप्टन आणि टीम आपण बघतोय संदपचे कॅप्टन या लगेचच. तर यानंतरचा आवाज नक्कीच भोपर गावचा विनोद पाटील सरांचा. कुठेही जाऊ नका पाहत राहा सागाव चषक 2026. तर चला मॅचला करूया सुरुवात. आणि बघा करण काळांना देखील मॅच बघतायत, त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. स्पेशली अजित देसाई यांच्या कॉमेंट्रीसाठी शुभेच्छा आल्यात, कारण एकाच फील्डमध्ये काम करत असताना एकमेकांना शुभेच्छा देणं, मोटिवेट करणं खऱ्या अर्थाने हे प्रत्येकाचं काम असतं. आणि के या ठिकाणी घरी बसल्या एन्जॉय करतात सागाव चषक. त्यांचंही स्वागत आपण करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना या ठिकाणी सुरू झालाय. चेसिंग या ठिकाणी करायची एकूण 60 धावांची ही रन चेस आहे. बघूया या रन चेस मध्ये काय घडतंय. मैदानावरती बॅटर किती करायचे 59. तर 59 धावा करायच्या आहेत. सलामीला आपण बघताय जितू नॉन स्ट्राईकला कृष्णा. हो पहिलाच बॉल हवे टॉप एज. झेलची शक्यता होईल का झेल, पण नाही झाला. फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचलेच नाही. आणि या दरम्यान बघा 2 धावा येत आहेत. 4 ओव्हरची मॅच. फडकेपाडाने एक सामना जिंकलाय, दुसऱ्या बाजूला अडिवलीने एक सामना जिंकलाय. आणि टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. पुढचा सामना तर देसाई आणि संदप मध्ये सामना होणार आहे. आणि बघा काका या ठिकाणी आलेले आहेत, सुखदेव काका म्हात्रे. देसाई गावचं चालतं फिरतं क्रिकेटचं हे विद्यापीठ. आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर असणार आहे पाटील 11 क्रिकेट संघ संदप. तर कोमल हिरवाळे देखील या ठिकाणी आलेले आहे, त्यांचे स्वागत. तर कोमल हिरवाळे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं. या एक जबरदस्त बॅटल देसाई वर्सेस संदप. आणि देसाई संघ तयार झालाय. तर आज सकाळी त्यांना माहिती पडलं की आज राऊंड आहे आपला, कारण बऱ्याच जणांना कदर ही कल्पना नव्हती. पण जे कोणी एंट्री करतात त्यांनी तो ग्रुपला मेसेज टाकणं गरजेचं आहे. ऑलरेडी एक टीम आपल्याला कमी आहे, त्यात आणखीन एखादी कमी झाली असेल तर आमचे कार्तिक मांढरे मात्र टेन्शनमध्ये. या टॉस करूया आपण. या संदपचे कॅप्टन रमेश. स्लोअर 1 चेंडू शॉर्ट ऑफ लेन ऑफ साईडला आहे, बाहेर आहे, वाईड बॉल कॉल. आणि यानंतर नाणेफेकीचा कौल पुढच्या सामन्याचा देसाई वर्सेस संदप मध्ये. तर सोपान एका बाजूला रमेश. पंच करतायत, गॅप मोठी आहे, आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा पार, धावा मिळतील एकूण 4. बघा या दरम्यान फटका बघा बॅकफुट वरती गेले महेंद्र धोनी स्टाईल मध्ये फटका पंच केला. सुपर शॉट. पण पहिल्या इनिंगचं वैशिष्ट्य आपण बघितलं, पप्पू बानेची बॅटिंग 15 चेंडू 46,
पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी निराशा झाली होती, पण बघा षटकार किती ठोकले, 3 6 चौकार. पप्पू बानेकडे क्लास आहे, हा फलंदाज खूप खास आहे आणि अनेकदा त्याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना आलेला आहे आणि त्याची बॅट जेव्हा जेव्हा तळपली तेव्हा तेव्हा आडोली संघाने मोठी धावसंख्या उभी केली, मोठ्या धावसंख्येचा पाठलागही केलाय. पण समोर फडकेवाडा संघ, हा संघ देखील जबरदस्त कामगिरी पहिल्या सामन्यात या संघाची राहिली. बॉलिंगमध्ये जबरदस्त इम्प्रेस केले, पण या मॅचमध्ये 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तब्बल त्यांनी 58 धावा खर्च केल्यात. ओ क्लीन बोल्ड, पहिला गडी बाद होतो मैदानावरती फडकेपाडा संघाचा. जीतू बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मच्छिंद्र, जर्सी क्रमांक 7 मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. बघूया मच्छिंद्र काय करतायत. जीतू परतला, अपेक्षा होती या रन चेस मध्ये एक चांगल्या सुरुवातीची जरूर गरज आहे, कारण की सुरुवातीला जर पॉवर प्ले मध्ये धावा आल्या तर दबाव कमी होईल. पण इथून जर पहिल्या ओव्हर पासून विकेट गमावले, डॉट चेंडू आले, धावांची गती मंदावली तर फडकेपाडा संघाला या रन चेस मध्ये जरूर बॅकफुट वरती जावं लागेल. बघूया कृष्णाचा रोल फार महत्वाचा आहे. कृष्णाने मागच्या मॅच मध्ये आपला दिलदारपणा दाखवला, मनाचा मोठेपणा दाखवला. अडिलीचे खेळाडू नरेश फिल्डिंगला त्या ठिकाणी बोलावलं होतं. नरेशने जो झेल सुधीर पाटीलचा टिपला, तिथून फडकेपाडा संघाने जी धावसंख्या 70च्या पुढे गेली असते तिला 53-54 वरती थांबवलं, 56 वरती थांबवलं आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कृष्णाला मिळाली होती, त्याने ती दिली नरेशला. आणि पहिल्यांदा घडलंय 40+ क्रिकेटमध्ये म्हणा किंवा रेग्युलरमध्ये असं घडलं नाही की एखाद्या क्षेत्ररक्षकाला, रेग्युलरमध्ये तर बाहेरचा फिल्डर तुम्ही घेऊ शकत नाही, 40+ ती खरं तर सवलत आहे. आणि नरेश यांना तो झेल पकडल्याबद्दल कृष्णाने आपल्याला मिळालेली ट्रॉफी दिली आणि नरेशला ही ट्रॉफी नेहमीच ती लक्षात राहील की आपण एक गोल्डन कॅच पकडली आणि त्यामुळे आपल्याला कृष्णाने ही ट्रॉफी डेडिकेट केली. बघूया कृष्णा मागच्या मॅचमध्ये बॉलिंग जबरदस्त झाली कृष्णाची, फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलं, अक्षरशः बांधून ठेवलं गारलूच्या फलंदाजांना. आता इथून बॅटिंग करावी लागेल कृष्णाला. ऑन साइडला खेळतायत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर स्क्वेअर लेग वरनं धावतायत, लॉंग चेंडू थांबवलाय पायाने. काय जबरदस्त फिल्डिंग बघा, 40+ क्रिकेट आहे मित्रांनो. पण बघितलं फिल्डिंग तर तुम्हाला कुठेतरी अचंबित करून जाईल अशी क्षण जे काही असतात. आणि अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. पहिलं धावा 16 आल्यात आणि धावगती चांगली आहे आपण बघतायत. आणि बघा तो क्षण दाखवतात आम्हाला ॲक्शन रिप्लेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आपण बघतायत, क्षेत्ररक्षक नाव लक्षात येत नाही आमच्या, चांगलं क्षेत्ररक्षण, पायाने चेंडू अडवलेला आहे. सुपर फिल्डिंग. 43ची गरज आहे, 18 चेंडू, 14.33 हा रिक्वायर्ड रन रेट आहे विजयासाठी. बघूया काय घडतंय. पार्टनरशिपची गरज आहे. कृष्णा जोपर्यंत आहे तोपर्यंत अडली संघासाठी धोक्याची घंटा वाजणार आहे. पण दुसऱ्या बाजूला मच्छिंद्रही चांगला बॅटर आहे, त्यानेही साथ द्यायला हवी. एक पार्टनरशिपची गरज आहे. फडकेपाडा संघ या संघाला उपांत्य फेरीमध्ये पोचायचं असेल तर इथून मात्र ही धावसंख्या चेस करावी लागेल. पण आडिवली संघाला या धावसंख्येचं संरक्षण करावं लागेल. मगाशी ज्या पद्धतीने चेंडू अडवला खरं तर मनोहर यांनी, सुपर फिल्डिंग. फिटनेस तुमचं लक्षात येतो जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे चेंडू अडवता. सराव तुम्ही केलेला व्यायाम, एक्सरसाइज, फिटनेसवरती केलेला तो फोकस, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही मैदानात खेळता अशा प्रकारे फिल्डिंग करता तेव्हा ते लक्षात येतं. हा चेंडू जाऊ दिला. यावेळेस आपण बघतायत वाईट बॉल कॉल. संदर्भ संघ तयार, सतीश पाटील यांचे आगमन झाले आणि संदर्भ घरच्या मैदानामध्ये खूप नेहमीच ताकदवर संघ म्हणजे संघाची ओळख राहिली आहे आणि हा त्यांचा इतिहास राहिलाय. पण बघूया इतिहास बदलला जातो क्रिकेटमध्ये. ओ समोर खेळतात, फोर्सिंग स्ट्रोक, लॉंग ऑनला फिल्डर नाही अडू शकले, गेला चेंडू सीमा पार, धावा मिळतील एकूण 4.
त्यामुळे सगळेजण एंट्री फी आधीच देतात आमच्या आयोजकांना. एक एंट्री कमी आहे, अजूनही बघा संधी आहे, त्वरा करा. 5 एंट्री 4. ओ हो, मच्छिंद्रचा फटका, सुपर टायमिंग, इम्प्रोव्हायझेशन फटका, कलात्मकतेचा एक सुंदर आविष्कार, चेंडू सीमा पार, हा चौकार. डीजेला आई गाणं खूप आवडतं. बघतोय रिक्षावाला वाट, रिक्षावाल्यांना कमी समजू नका, दिवसाला 1000-1500 असेच घेऊन येतात. ग्रॅज्युएट झालेलाही सुरुवातीला 10-12 हजार पगार घेतो, पण महिन्याला 25-30 हजार रिक्षावाला सहजच कमावतो. ओ स्विंग अँड मिस, कमबॅक झालाय. बॉलिंग मार्कवर प्रवीण यांचा हा डॉट बॉल. मगाशी रिवर्स जबरदस्त फटका आपण बघितला. धावा 25 आहे धावफलकावरती. टार्गेट 59 म्हणजे अजूनही विजयासाठी 34 धावांची गरज आहे. ओ उचललाय आणि मनोहर चेंडूच्या खाली, वेल जज कॅच, फलंदाज बाद. मैदानावरती दाखल झालेले आहेत. तर धावा 25-25 वरती हा दुसरा गडी बाद झालाय मैदानावरती. अजूनही विजयासाठी या ठिकाणी बघितलं तर 34 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 14 बॉल 34. ओ डॉट बॉल. आणि अशा प्रकारे आपण बघताय चांगला कमबॅक होताना बघतोय आपण प्रवीण यांचं. ओ आणखीन एक डॉट बॉल. अनिलला दोन्ही चेंडू समजले नाही, उमगले नाही आणि सलग 2 चेंडू डॉट आल्यात. आता प्रेशर पुन्हा एकदा फडकेपाडा संघावरती. बघा ऍक्शन रिप्लाय, स्लाइटली बाहेर निघाला चेंडू आणि अशा प्रकारे इक्वेशन 12 बॉल 34 ची गरज आहे. झाला टॉस झालाय अजित. आपण नॉट रिचेबल होते तेव्हा टॉस झालाय. तर देसाई संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम ते करणार आहेत फिल्डिंग आणि संदीपला करायची बॅटिंग. हो या मॅचकडे. मॅच एकदम इंटरेस्टिंग झालेली, क्लोज. बघूया कृष्णा, आता जे काय करायचं कृष्णाला करायचंय आणि कृष्णाने जर केला तर जरूर इथून आडिवली संघ पराभूत होऊ शकतो. पण आडिवलीने कमबॅक चांगले केले. मागच्या ओव्हरमध्ये प्रवीणने शेवटचे 2 चेंडू डॉट फेकले. आता 12 ओव्हरमध्ये 34, प्रति ओव्हर मागे 17 धावांची आवश्यकता विजयासाठी. बॉलिंगसाठी तयार होत आहे त्या ठिकाणी आपण बघताय पप्पू फाने. बॅटिंग जबरदस्त केली आहे. 46 रनची एक जबरदस्त इनिंग साकारली आहे. 3 षटकार. ओ पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, आउट ऑफ द पार्क, सिक्सर.
ला षटकार कृष्णाच्या बॅट मधून आणि या षटकाने इक्वेशन बदलते. 28 ची गरज आहे. पप्पू तयार. राऊंड द विकेट. ओ अर्ली बॅट स्विंग आपण बघतायत खूप आधी खेळलेले आहेत. चेंडू नंतर आला डॉट बॉल. व्हेरिएशन दाखवतोय थोडासा. चेंडूची लेंथ आपण बघितली तर थोडीशी शॉर्ट ठेवली आणि थोडासा चेंडू बाहेर काढलाय. अशा प्रकारे डॉट बॉल. ओ बॅटच्या टोला लागलाय. आलाय समोर लॉंग ऑनला. थोडस पंबल. 2 धावा इथून मिळतील. शरद बाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती इक्वेशन बघा. 26 ची गरज आहे. 9 चेंडू शेष आहेत. मोठी फटके हवेत. गणेश शिल्लार 21 क्रमांकाची जर्सी घालून मिड विकेटला फिल्डिंग करतायत. ऑन साइडला आपण बघता 3 क्षेत्ररक्षक आहेत. 4 आहेत. ओ क्रॉस बॅटेड शॉट. फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मनोहरचं. आणि या दरम्यान बघा 2 धावा हव्या होत्या आणि त्या घ्यायलाच पाहिजे होत्या कारण की कृष्णाला स्ट्राईक हवी आहे. जी चूक खऱ्या अर्थाने आपण बघितली घारवली संघाने केली आहे ती चूक इथून मात्र हा फडकेवाडा संघ करतोय की काय हा प्रश्न आहे. पण बघूया इथून बॅटिंग करावी लागेल. बॅट्समन अनिललाही मारावं लागेल. स्ट्राईक स्वतःकडे जरूर ठेवली आहे पण 8 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. 2 मोठे हिट फडकेवाडा संघाला मॅच मध्ये घेऊन येतील. पण बघूया फिल्डिंग मध्ये चेंजेस आपण बघताय. त्या ठिकाणी स्ट्राईकला राईट हँडेड बॅटर येत आहेत अनिल. त्यामुळे फिल्डिंग मध्ये बदलाव अपेक्षित आहे. बदलाव आपण बघतोय पप्पू बाने करत असताना. 8 बॉल 25. उडवलाय समोर फिल्डर. वेल जस्ट कॅच. फलंदाज अनिल बाद. न्यू बॅटर राकेश उर्फ राका मैदानावरती आपण बघतायत आणि भरपूर मोठी चर्चा सुरू आहे. मागे सुखदेव काका कोमल हिरवाळे जुने मित्र जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत आणि आजही खेळत आहेत. त्यामुळे जर क्रिकेट नसतं 40+ तर हे सगळेजण आपापल्या घरी बसले असते. कोणी कोणाला जास्त भेटलाही नसता. कोणी कोणाला कॉलही केला नसता. कोण कुठल्या कोपऱ्यात आहे कोण काय करतोय कुणाला समजलं नसतं. पण या 40+ने सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्रित आणलं. ओहो बुंद्या टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू मागे गेलाय आणि नशिबाची मिळते 7. आणि बघूया अंपायर लेग बाईज आहे का बाईज आहे. बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये. नाही आत आला होता. इन स्विंगर होता. स्विंगिंग यॉर्कर होता आणि बघा विकेट किपरला गॅदर करता आला नाही. 4 धावा नशिबाच्या मिळतात आणि आता 6 बॉल 21. बघूया काय घडतंय. कृष्णा स्ट्राईकला येईल या अखेरच्या ओव्हर मध्ये. आणि बघा अजित देसाई यांनी सिक्युरिटी मैदानाची कशी केलेली आहे. बॉम्ब स्क्वॉड मधला एक श्वान त्या ठिकाणी मैदानावरती कुठल्या प्रकारे कुठली दुर्घटना होऊ नये त्यासाठी हा श्वान जसा जंजीर कुत्रा आपण बघितला होता मुंबई बॉम्ब स्क्वॉड मध्ये ज्याने भरपूर मदत केली. अनेक ज्वलनशील पदार्थ पकडले आणि कित्येक मोठ्या दुर्घटना होण्यापासून जंजीरने जो गोल्डन लॅब्राडोर जातीचा होता आणि तो जेव्हा मरण पावला त्याचा अंत्यसंस्कार एखाद्या माणसाप्रमाणे करण्यात आला मुंबई पोलिसांकडनं. तर 6 बॉल 21. 21ची गरज आहे. कंपल्सरी करायचे. अखेर षटक घेऊन येतात गंगाराम. बघूया काय दडले या मॅच मध्ये. कृष्णा स्ट्राईकला आलाय आणि कृष्णाला माहिती या क्षणाला आता काय करायचंय. गंगाराम तयार. वेळ जास्त घेऊ नका. चला आज एकूण 7 मॅचेस जरूर आहेत पण एक प्रेक्षणीय मॅच देखील आपण कव्हर करणार आहोत. तर प्रेक्षणीय मॅच
चेक करायचंय, वाईट चेक करायचं, रिव्ह्यू. या कोणीतरी या, अंपायर आहे कोणी, कमिटी मेंबर या, हरेश या कडे, लाईव्ह टेलिकास्टचे ऑपरेटर असतील, कॉमेंटेटर. बँडेड हवे. ते बॉलर अगदी समोर आलाय, त्यामुळे इथूनही ते जज करता येत नाही आमचे थर्ड अंपायर हरीश यांना, त्यामुळे हा डॉट बॉल. ऑन साइडला हवे झेल आणि हा चेंडू निघालाय फाईन लेगच्या दिशेने. थांबवलाय जरूर, पण 2 धावा येतील आणि 2च धावा घेतील, कारण की स्ट्राईक स्वतःला हवी आहे. आणि आता बघा 19 धावा करायचे 4 बॉलमध्ये. षटकार हवेत, ते देखील 3 षटकार हवेत. 4 बॉल 19. चांगलं षटक राहिलं गंगारामचे या ओव्हरमध्ये. आपण बघितलं 2 चेंडू अप्रतिम हाताळलेत. ऑन साइडला अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय, मनोहर आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, वॉट फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि या दरम्यान 2 धावा होतील का? ओहो, नाही धावणार, कारण की स्ट्राईक कृष्णाला हवी आहे. आणि त्यामुळे आता इक्वेशन बघा 17 3 बॉल मध्ये. बघूया तर 2 रन्स आणि इक्वेशन 17 3 बॉल म्हणजे 3 षटकार. 3 बॉल 17 ची गरज. कठीण जरूर आहे पण अशक्य नाही. पण 3 बॉल मध्ये 3 षटकार कृष्णाला मारावे लागतील तरच ही मॅच जिंकता येईल. उंच गेलाय, लांब जाईल का? गेलाय बाहेर, पण 4 धावा. 2-13 एक्स्ट्रा नाही सांगतायत पप्पू, पण बघूया काय घडतंय. कंपल्सरी 40+ चा नियम आहे, कंपल्सरी चेसिंग. 2 बॉल 13. मॅच क्लोज आली होती, पण जे काही डॉट चेंडू गेले ते कुठेतरी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आठवत आहेत. टायमिंग नाही झालं, हा देखील सर्कलच्या आतच राहील 30 यार्डच्या. आणि अशा प्रकारे हा सामना आडिवली संघाने जिंकलेला आहे असं आपल्याला इथे म्हणावं लागेल, कारण की आता 1 बॉल 12 ची गरज आहे. देसाई संघ फिल्डिंगसाठी तयार आहे आणि संध घरच्या मैदानावरती त्यांना आव्हान द्यायला तयार आहे. बघूया काय घडतंय या मॅच मध्ये. सगळ्यात पहिले रमेश पाटील दिसले आम्हाला, शशिकांत पाटील नंतर आले. 40+ ची टीम आले, पण काल रेग्युलरची टीम लवकर नव्हती आली. हवेत. आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे आडिवली संघाने. हा संघ पोहोचला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये आणि फायनलला जर 40+ चा कुठलाही संघ पोहोचेल त्याला एक आयकॉन प्लेअर मिळेल. तर कुठलाही घ्या तुम्ही. आयकॉन म्हणून आम्हाला नाही घेणार, कारण आमचा आता क्रिकेटशी फक्त कॉमेंट्रीचा संपर्क राहिलाय. बॅट आम्ही मॅन केलेली आहे. तर आयकॉन प्लेअर तुम्हाला मिळेल फायनलला. कुठलाही घ्या, रेग्युलर मधला घ्या, बॉम्बे